आणि एक ब्रेकिंग बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे. परप्रांतीय मुजोर रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा आरोप होतोय. कल्याण स्टेशन परिसरात परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी सुरू आहे का असा सवाल खरं तर उपस्थित होतोय. अत्याचार किती सहन करायचा असा सवाल मराठी कुटुंबियांनी केलाय. दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार घेतली नसल्याचा देखील आरोप करण्यात येतोय. आज इथून येताना मी आणि माझी बायको येत होतो या रस्त्याला. हे रिक्षावाले इथं पूर्ण रिक्षा अडवून धरतात. रोजचा नागरिक असतो इथं येणारा, त्याला जायला यायला रोजचा त्रास होतो. आम्ही टॅक्स भरतो का यांचे रस्त्यावर अडवून ठेवा? यांच्या बापाचा रोड आहे का? माणूस रोज थकून भागून येतो इथं यांच्या रिक्षावाला आठवण्यासाठी का? एक तरी सुविधा चांगली आहे का? इथं हा एरिया बघा, सगळे परप्रांतीय भेंडी रिक्षावाले इथं हे करतात आणि वरतून जावं त्यांचा चालू आहे. एक पण लेडीज वरतून जायला मागत नाही, कारण की इथं कोण बोलायला बघत नाहीये. इथून जायला गेलो तर या रिक्षावाल्याची गर्दी, जायचं कुठं? आज माझ्यावरती काठीने हात उचलला झाला. मी विरोध करायला गेलो तर 10 रिक्षावाले माझ्या अंगावर आलेले. आज पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर पोलीसवाले बोलतात ते पुढच्या यायला द्या. जायचं कुठं? क्विक ऍक्शन घेते का कोण? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.